नमस्कार मंडळींनो, योगिता जाधव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याच्या शेंगा. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपण 2 चमच तेल टाकून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया. 2 चमच तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमच आपण जिरा टाकूया. जिऱ्याला चांगल्यापैकी तडतडून झाल्यावर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया. थोडेसे कढीपत्ता टाकूया आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकूया. कांद्याला चांगल्यापैकी परतून घेऊया. कांदे चांगल्यापैकी परतून गेल्यावर त्याच्यामध्ये 1 चमच आलं लसणाचं पेस्ट टाकूया. आल्याचं पेस्ट टाकल्यावर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यातून थोडी मिरची, त्याच्यामध्ये थोडं 4-5 लसणाच्या पाकल्याने थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊन मिक्सरमधून पकडून त्याच्यामध्ये ते पण पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून चांगल्यापैकी परतून घेऊया. चांगल्यापैकी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा टाकून द्यायचा आहे. आणि माझ्याकडे थोडेसे भिजवून ठेवलेले मूग पण होते, मी ते पण थोडेसे त्याच्यामध्ये टाकून दिले. मूगचा पण टेस्ट त्याच्यामध्ये चांगला येतो. हे सगळं चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी टमाटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे. थोडंसं धनिया पावडर टाकायचं आहे. थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे. सगळे मसाले स्पायसेस टाकून झाल्यावर त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आवळ्याच्या शेंगा थोडेसे गरम पाणीमध्ये मी चांगल्यापैकी धुवून घेतलेले होते. गरम पाणीमध्ये आपण जेव्हा धुतो तेव्हा थोडं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ पण टाकायचे आहे. मिठामुळे थोडंसं त्याच्यामध्ये चव येते त्यांच्या बियामध्ये. असं पण आपण शिजवताना पण टेस्ट येते, पण असं पण थोडंसं टाकल्याने चांगलं लवकर थोडंसं नरम होऊन जातात ते. शेंगा टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये चांगल्यापैकी त्याला परतून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यावर थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर ताट ढाकून. आणि संध्याकाळचा स्वयंपाक बनत होती म्हणून मी थोडंसं पीठ पण मळून घेत होती. मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. इथं आपली भाजी पण चांगल्यापैकी शिजून झालेली आहे. ते गॅसचा फ्लेम बंद करून त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून बंद करून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं चपातीच्या उंड्यामध्ये तेल भरून झाल्यावर चांगल्या हलक्या हाताने दाटून घ्यायचं आहे.
आता आपली चांगल्यापैकी चपाती बनवून तयार झालेली आहे. मस्त चांगली फुगलेली आहे. अशापैकी आपण आवळ्याच्या शेंगा चपातीसोबत, ज्वारीची भाकरसोबत खाऊ शकतो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगिता जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.